इयत्ता चौथी परिसर अभ्यास. पाठाचे नाव प्राण्यांचा जीवनक्रम. सांगा पाहू. कुत्रा, गाय, बैल, सिंह, वाघ यांच्यात व त्यांच्या पिलात साम्य दिसते, म्हणजे ती सारखीच असतात. पण फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेलं फुलपाखराचं पिल्लू म्हणजेच अळी यांच्यात सारखेपणा नसतो. विद्यार्थी मित्रांनो, कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून कोंबडीची पिले बाहेर पडतात. पण मांजराची पिले अंड्यातून बाहेर पडतात का? नाही ना. अगदी बरोबर. म्हणूनच आज आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा जीवनक्रम पाहणार आहोत. प्राण्यांची वाढ. विद्यार्थी मित्रांनो, वर पाहिल्याप्रमाणे काही प्राण्यांचा जन्म अंड्यातून होतो, तर काही प्राण्यांची पिल्ले आईच्या पोटात वाढतात आणि आईच्या पोटातून जन्म घेतात. हे प्राणी अंडी घालत नाहीत. बरेच प्राणी आणि त्यांची पिल्ले ही दिसायला सारखीच असतात, म्हणजे शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजराचे पिल्लू आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. चला तर मग वही घ्या आणि एक काम करा. पूर्ण वाढ झालेले प्राणी आणि त्यांची पिले यांच्यात फरक नसलेल्या प्राण्यांची यादी करा. कोंबडीच्या पिलांचा अंड्यातून जन्म. विद्यार्थी मित्रांनो, मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. पण या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाहीत. अगदी लहान प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसत सुद्धा नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्याला लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती आहे. कोंबडीची अंडी मोठे असल्याने ती सहज आपल्याला दिसून येतात. मग वही घ्या आणि एक काम करा. अंडी घालणाऱ्या सर्व प्राण्यांची यादी करा. चला बघू लवकर. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची म्हणजेच उष्णतेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यावर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उभवते व अंड्यांमधील पिले हळूहळू वाढतात. वाढ पूर्ण झाली की पिलू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्याची काळजी घेते. नवा शब्द शिका. अंडी उभवणे. अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहणे यालाच अंडी उबवणे असे म्हणतात. माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा असतो? आता आपण प्राण्यांच्या वाढीमधील दुसरा प्रकार रूपांतरण याचा अभ्यास करूया. रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे यालाच रूपांतरण असे म्हणतात. फुलपाखराच्या उदाहरणावरून आपण रूपांतरण समजून घेऊया. फुलपाखरामधील रूपांतरण. आपल्या परिसरात वेगवेगळ्या आकाराची रंगीबिरंगी सुंदर फुलपाखरे दिसतात. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला फुलपाखरू असे म्हटले जाते. बिबळ्या कडवा नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते ते आपण पाहूया. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखरांचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच तो पाने खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ झपाट्याने होते. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्यांचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते आणि जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. नवा शब्द शिका. कात. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण
म्हणजेच कातडी, यालाच कात असे म्हणतात. बाहेर पडलेला सुरवंट पुन्हा वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची वाढ झपाट्याने होते. 2 ते 2.5 दिवसात तो परत कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते व या अवस्थेत ते 4 वेळा कात टाकते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. कोशावस्था. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेत ते फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. माहित आहे का तुम्हाला, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांच्या अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटांमध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण उघडले तर त्यात आपल्याला किडे झालेले दिसतात. तर मग हे किडे येतात तरी कुठून? तर याचं असं होतं, धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात किंवा आपल्या घरात अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांची अंडी सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या या पाठामध्ये आपण काय शिकलो? चला तर मग पुन्हा एकदा उजळणी करूया. कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते. तिला सुरवंट असे म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात. आकर्षक पंख असतात. अरे हां, आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे एकदम चुकीचे आहे. धन्यवाद.